सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 119 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कॉलेजमध्ये तरुणींची छेडछाड करणाऱ्या काही गुंडांना विशालनं तुरुंगात टाकलं आणि 4 दिवसांसाठी तो मुंबईला गेला. आणि जाताना पवार आणि बागलला तो सांगून गेला होता की कुठल्याही परिस्थितीत आणि कोणीही आलं तरी माझ्या परवानगीशिवाय या गुंडांना लॉकअपमधून बाहेर काढायचं नाही. आणि इकडे मात्र पवार आणि बागल खूप घाबरले होते, कारण ती टपोरी मुलं ही रंगादादाची पाळलेली मुलं होती आणि त्यांना काहीही करायला अलाउड होतं रंगादादाच्या वरदहस्तामुळे. आणि रंगादादा म्हणजे त्या एरियामधला खूप मोठा डॉन होता. अनेक गुन्हे त्यानं सराईतपणे केले होते, पण त्याच्या विरोधात पुरावा तर नव्हताच. पण कोणी साधं ब्र शब्दसुद्धा त्याच्या विरोधात तोंडातून काढत नव्हतं, कारण त्याचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळे त्याचं कोणीच वाकडं करू शकत नाही असा विश्वास होता त्याला. आता नशीब रंगादादा आत्तासुद्धा त्यावेळी नागपूरमध्ये नव्हता, नाहीतर विशालच्या गैरहजेरीतच पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याने धिंगाणा घातला असता. बागल आणि पवार तर त्याच गोष्टीला खूप घाबरत होते. आता रंगादादाचं ऐकायचं की विशालचं ऐकायचं हा पेच त्यांच्या पुढे पडला होता. विशालचं नाही ऐकलं तर ड्युटी करण्यात कुचराई केली म्हणून आणि त्याच्या परवानगीशिवाय जर लॉकअपमधून एखादा गुंड गेला तर काय होऊ शकतं हे पवार आणि बागलला चांगलंच माहीत होतं. विशाल त्यांना शिक्षा करणारच होता. आधीच हप्तेखोरी करतात म्हणून विशालचा त्यांच्यावर राग होता. आणि दुसरीकडे रंगादादाचं नाही ऐकलं तर जीवानिशी मुकावं लागणार होतं. पण बागल आणि पवारचं नशीब चांगलं होतं, त्यामुळे रंगादादासुद्धा 4 दिवस तिथे नव्हते. आणि नेमका रात्रीच तो आला होता घरी आणि विशालही रात्रीच मुंबईहून नागपूरला आला होता. आणि जेव्हा रंगादादाला समजलं की त्याच्या फंटर मुलांना नव्या आलेल्या इन्स्पेक्टरनं तुरुंगात टाकलं आहे, तेव्हा सकाळी सकाळी तो पोलीस स्टेशनमध्ये आला. विशालची आणि रंगादादाची अजून एकदाही भेट झाली नव्हती. त्या पोलीस स्टेशनमध्ये येणारा प्रत्येक इन्स्पेक्टर सगळ्यात अगोदर रंगादादाच्या दरबारात जाऊन हजेरी लावत होता आणि मग पोलीस स्टेशनमध्ये चार्ज घ्यायला यायचा. ही तिथली पद्धतच होती, पण विशालने ती पद्धत पाळली नव्हती. आणि रंगादादाची गाडी येऊन पोलीस स्टेशनसमोर थांबली आणि त्याचवेळी त्याच्यामागे आणखीन 5-6 गुंडांनी भरलेल्या गाड्या पोलीस स्टेशनमध्ये आल्या. भारदस्त व्यक्तिमत्वाचा, सावळ्या रंगाचा, कुरळ्या केसांचा, जाड मिशा असलेला, गळ्यामध्ये सोन्याची जाडसर चेन आणि हाताच्या 10 बोटामध्ये 10 अंगठ्या असा रंगादादा गाडीतून खाली उतरला आणि झपाझप पाऊल टाकत पोलीस स्टेशनमध्ये आला. पवार आणि बागल ड्युटीवर होते आणि जसा त्याच्या ओळखीच्या भारदस्त पावलांचा आवाज ऐकायला आला तसं ते दोघेही त्याच्यासमोर त्याच्या स्वागताला हात जोडून उभा राहिले आणि त्याचं स्वागत करत म्हणाले, दादा तुम्ही कशाला आलात? काही काम होतं का? आम्हाला बोलवायचं ना, आम्ही आलो असतो. तुम्ही कशाला तसदी घेतली? या बसा. असं म्हणून पवारनी त्याला एक खुर्ची दिली. तसा तो त्या खुर्चीत लगेचच न बसता रंगादादा पवार आणि बागलकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाला, तुम्ही मी फेकलेल्या तुकड्यांवर जगता, स्वतःची हौस पूर्ण करून घेता आणि तरीही मला इथे यावं लागतं. मला इथे येण्याची गरज का पडली पवार? तुला माहीत आहे ना माझा स्वभाव. आता तुमचं काही खरं नाही. तरीही पवार त्याची चापलुसी करत म्हणाले, दादा तुम्ही बसा ना. पण तो त्या खुर्चीत न बसता रंगा आता डायरेक्ट विशालच्या खुर्चीत जाऊन बसला, ते सुद्धा टेबलवर पाय ठेवून. तसा आता पवार आणि बागलने एक आवंढा गिळला आणि घाबरून एकमेकांकडे बघितलं, कारण रंगादादानं विशालच्या खुर्चीत बसून डायरेक्ट वाघाच्या जबड्यातच हात घातला होता. शक्यतो रंगादादा पोलीस स्टेशनला येत नसतो. एका फोनवर त्याची मोठी मोठी कामं व्हायची, पण जेव्हा जेव्हा तो इथे यायचा तेव्हा तेव्हा इन्स्पेक्टरच्या खुर्चीतच बसायचा. कधी कधी जोर जबरदस्तीने किंवा कधी कधी ते समोरचे त्याचे तळवे चाटणारे इन्स्पेक्टर त्याला बसायला स्वतःची खुर्ची द्यायचे. आणि आता तो पवारकडे बघून रागात म्हणाला, काय रे माज झालाय का तुला? तू ओळखत नाहीस का माझ्या पोरांना? आज पहिल्यांदा असं झालंय, माझी पोरं 24 तासापेक्षा जास्त तुरुंगात आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी मला इथे यावं लागलं.
आणि तरीही तू मला म्हणतोस की मी इथे का आलो? मुळात कोणी पकडलं माझ्या मुलांना ते पटकन बोल. आणि का पकडलं? त्यांचा काय गुन्हा आहे? पवार घाबरून म्हणाले, अग्निहोत्री साहेबांनी. ते नवीनच या पोलीस स्टेशनमध्ये आले आहेत. रंगादादा म्हणाला, मग तो मला अजून भेटायला का आला नाही? माझ्याबद्दल तू त्याला सांगितलं नाहीस का? पवार घाबरत म्हणाले, सांगितलं दादा, पण असं म्हणून पुन्हा तो गप्प बसला. आणि रंगादादा म्हणाला, पण तरुण तडफदार रक्त, डोळ्यात राग, अंगात मस्ती आणि रग आणि खाकीवरतीचा रुबाब, असंच ना? 1-2 वेळा न्यूजपेपरमध्ये वाचला आहे त्याच्याबद्दल. खूपच भडक डोक्याचा आहे का तो? आता त्यातलाच एक गुंड म्हणाला, हो दादा, रात्रीचा गस्त घालत फिरतो 2-3 वाजेपर्यंत. रात्रीचे सगळे धंदे त्यानं बंद करून टाकले. नियमावर बोट असतं सतत त्याचं. रंगादादा म्हणाला, बरं असं का? उतरेल. त्याचाही माज लवकरच उतरेल. आणि नाही उतरला तर तो आपण उतरवू. त्याच्या आधीसुद्धा बरेच जण असेच माजाला आले होते आणि त्यांचा माज मीच उतरवला. आणि तो पवारकडे बघून म्हणाला, पवार, सकाळी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आलोय. काही पाहुणचार करशील की नाही, का फक्त तोंडाकडे बघत राहणार आहेस? तसा पवार घाबरून पुन्हा अदबीने म्हणाला, हो दादा, आत्ता चहा सांगतो सगळ्यांसाठी. आणि पुन्हा आणखीन एक गुंड म्हणाला, दादा, भूक लागली आहे. काहीतरी खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. रंगादादा म्हणाला, अरे का नाही, अगदी सगळ्यांना पोटभर नाश्ता मिळणार आहे. पवार, पटकन माझ्या या मुलांसाठी आणि तुरुंगातल्या त्या मुलांसाठी सगळ्यांसाठी नाश्ता ऑर्डर कर आणि लॉकअप उघड आणि त्यांनाही बाहेर काढ. आणि आता पवारनं काहीही न बोलता गुपचूप तोंडात मारल्यासारखं करत, हो दादा, असं म्हणून फोनवर 25 प्लेट नाश्ता आणि तितकेच चहा मागवले आणि तसाच उभा राहिला. तसा रंगादादा म्हणाला, तुला सांगितलं ना, माझी पोरं बाहेर काढ. पवार आणि बागल पुन्हा शांत बसले आणि म्हणाले, दादा, ते साहेब. रंगादादा काय समजायचं ते समजले आणि विशालच्या टेबलवर असलेली त्याच्या नावाची पाटी हातात घेऊन म्हणाला, बरं, काय म्हणालास त्याचं नाव? पवार म्हणाला, अग्निहोत्री साहेब. रंगादादा फार तुच्छतेने म्हणाले, तो साहेब असेल तुझ्यासाठी. माझ्यासाठी तो फक्त अग्निहोत्री आहे, एक सटरफटर इन्स्पेक्टर. त्याच्यासारखे हजारो पाहिलेत. सुरुवातीला सगळे असेच अकड दाखवतात, नंतर गार येतात. पण कधी येणार आहे तुझा तो अग्निहोत्री? पवार म्हणाले, साहेब येतीलच आत्ता. वेळ झाली आहे त्यांची येण्याची. तोपर्यंत तुम्ही चहा घे ना. असं म्हणून त्यानं त्याला शांत केला. इतक्यात चहा नाश्तासुद्धा आला आणि पहिला चहा रंगादादाच्या हातात दिला आणि त्यानं एक हातात चहा घेतला, दुसऱ्या हातात विशालच्या टेबलवर असलेली विशालच्या नावाची पाटी हातात घेतली आणि तिला उलटी पलटी करत बघत होता आणि हसून म्हणाला, ए गोट्या, या नावाच्या पाटीवर जर चहा सांडला आणि ती खराब झाली तर कसं होईल रे? आणि चहा जर त्याच्या अंगावरच सांडला तर जास्त कोणाला भाजेल, या नावाच्या पाटीला का त्याला? आणि गोट्या घाणेरडा हसत म्हणाला, दादा, आता ते प्रत्यक्ष करून बघितल्याशिवाय कसं समजेल? आता येईलच की तो थोड्या वेळात, मग बघा तुम्हाला बघून कसा शेपूट घालून बसेल. तो अजून तुम्हाला ओळखत नाही ना, म्हणून अकड मारतो. आणि जर नाहीच त्यानं शेपूट घातलं स्वतःहून तर आपण आहोतच की त्याची पूछ कापायला आणि तीच शेपूट त्याच्याच पार्श्वभागात घालायची. असं म्हणून सगळे फिदी हसत होते. आणि रंगादादा म्हणाला, ए पवार, अरे कधी येणार आहे तो? मला इतका टाईम नाही. सोड माझी पोरं. आज पहिल्यांदा मी इतका वेळ थांबलो आहे पोलीस स्टेशनमध्ये. तसा आणखीन एक गुंड म्हणाला, दादा, बहुतेक त्याला कळलं असेल तुम्ही इथे आलाय आणि त्यानंच शेपूट घालून मागच्या मागे पळाला असणार, म्हणूनच तो येत नाही. तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि इतक्यात विशालची गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर आली आणि तिथे उभा असलेल्या गाड्यांचा तापा पाहून त्याला काय समजायचं ते समजलं आणि तो सुद्धा ताड ताड करत त्याचे बूट वाजवतच पळतच पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढून आत आला. आणि त्याची ती कडक नेहमीची चाल ऐकून पवार बागल घाबरले, पण बाकीच्यांना काही कळलं नाही आणि ते तसेच चहा नाश्ता खाण्यात मग्न होते. रंगादादानं हसूनच तोंडाला चहाचा कप लावला तसं विशालनं जोरात खुर्चीत लाथ घातली आणि त्याच्या सकट खुर्ची खाली पडली. त्याच्या अंगावर हातावर चहा सांडला
तसे सगळ्यांनी खूप शॉक होऊन विशालकडे पाहिलं आणि विशाल खूप रागात रंगादादाकडे बघत होता. रंगादादाच्या काही गुंडांनी त्याला उठवलं, रुमालाने त्याचा हात पुसला आणि विशालला म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली खुर्ची पाडायची? विशाल रागात म्हणाला, सध्या फक्त खुर्चीलाच लाथ घातली आहे. पुन्हा जर असा उद्धटपणा केला तर कंबरड्यात लाथ घालायला मी कमी करणार नाही. आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या खुर्चीत बसायची? एका सरकारी ऑफिसरच्या खुर्चीत बसताना तुला लाज नाही वाटली? हे कायद्याचं उल्लंघन आहे. पवार, बागल आणि हे सगळं तुमच्या देखत होतंय आणि तुम्ही शांत बसून इथे जेवणाच्या पंक्ती उठवताय. कोणत्या आनंदात तुम्ही चहा नाश्ता देताय? तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय का? की तुम्हाला नातू झालाय? तसं त्या दोघांनीही मान खाली घातली. विशालला कळलं की त्या दोघांना बोलून काहीच फायदा नाही. मग रंगादादा म्हणाला, तूच का अग्निहोत्री? विशाल त्याच रागात आणि त्याच धारदार टोनमध्ये म्हणाला, इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री असं नाव आहे माझं आणि मी या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे. आणि तू कोणाला विचारून तुझ्या या 1.5 दमडीच्या गुंडांना घेऊन इथे आलास? रंगादादा म्हणाला, आणि तू माझ्या मुलांना का पकडलंस? त्यांचा काय गुन्हा आहे? विशाल म्हणाला, त्यांनी कॉलेजच्या मुलींची छेड काढली आहे म्हणून मी त्यांना पकडलं आहे. रंगा म्हणाला, तुला असं कोणी सांगितलं? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? विशाल म्हणाला, तू कोणत्या अधिकाराने मला पुराव्याविषयी विचारतोस? तू वकील आहेस की जज आहेस? पण चल, तरीही तुला सांगतो, मी स्वतः होऊन माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यांना मुलींची छेड काढताना. आणि तिथल्या मुलीसुद्धा माझ्यासोबत बोलल्या आहेत आणि कायम हे त्यांना त्रास देतात असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आता त्यातच पवारची मुलगीसुद्धा होती. मग विशाल म्हणाला, आता आणखीन वेगळा पुरावा कशाला हवा? रंगादादा म्हणाला, तरुण मुलं आहेत, केली थोडीशी छेडछाड तर त्यात काय बिघडलं? आत्ताच्या आत्ता त्यांना सोड. विशाल म्हणाला, माझ्या मनात आल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही. आणि तू सांगतोय म्हणून तर अजिबात सोडणार नाही. आणि पवार, सगळ्यात आधी ती खुर्ची बदला आणि इथे दुसरी खुर्ची मांडा. ही खुर्ची दूषित झाली आहे. एक 1.5 दमडीचा गुंड त्यावर बसला आहे ज्याची कसलीच लायकी नाही. रंगादादा रागात म्हणाला, तू मला 1.5 दमडीचा म्हणतोस? पण मला वेळ नाही लागणार जास्त तुला तुझी लायकी दाखवून द्यायला. तुझ्यासारखे 56 पोलीस माझ्या घरी पाणी भरतात, माझे तळवे चाटतात. आणि विशाल त्याच्या डोळ्यात डोळे घालून डॅशिंग लुक देऊन म्हणाला, आणि तुझ्यासारखे 1760 गुंड. तुझ्यासारखे कशाला, तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त मोठे गुंड मी असे चुटकीसरसे पकडून त्यांना जेलची हवा खायला लावलेली आहे. आणि आता रंगादादा थोडासा नरमला आणि गोट्या म्हणाला, हे बघ इन्स्पेक्टर, तू आत्ताच्या आता माफी माग दादाची. विशाल म्हणाला, कशाबद्दल? मी या गुंडाची माफी मागू? उलट त्यानंच माझ्या खुर्चीत बसून माझा अपमान केला आहे, माझ्या वर्दीचा अपमान केला आहे. त्यानं माझी माफी मागितली पाहिजे. रंगादादा पुन्हा म्हणाला, मी तुझी माफी मागायची? तुला वेड वगैरे लागले की काय? आणि काय पुरावा आहे मी तुझ्या खुर्चीत बसलो याचा? विशालने त्याची स्टिक तिथल्या CCTV कॅमेऱ्याकडे दर्शवली आणि म्हणाला, ते बघ, ते फक्त शोसाठी नाही लावलं, त्याच्यात सगळं रेकॉर्ड होतंय. रंगादादा म्हणाला, ते सगळं असू दे, पण तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. विशाल म्हणाला, तुझं वाकडं करायला मी अजून वाकड्यात शिरलोच नाही. आणि जेव्हा विशाल अग्निहोत्री वाकड्यात शिरतो ना, मग तुझी काही खैर नाही. माझ्या मनात आलं नाही अजून वाकड्यात शिरायचं, पण जेव्हा माझ्या मनात येईल ना, तेव्हा तुला पळायला जागा पुरणार नाही. असशील तू खूप मोठा गुंड इथला, पण आज तुझी खूप मोठी चूक झाली आहे आणि याबद्दल मी तुला आत्ताच्या आत्ता अटकसुद्धा करू शकतो. एका ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरशी त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याच्याच खुर्चीत बसून असभ्य वर्तन केल्याबद्दल मी तुझ्या हातात बेड्या टाकू शकतो आत्ताच्या आत्ता. तसं आता एक गुंड रागाने विशालच्या दिशेने आला आणि त्याची कॉलर पकडणार इतक्यात विशालनं त्याचा हात पकडला आणि त्याच्या स्टिकने त्याच्या हातावर 2-3 वेळा जोरात मारलं. तो गुंड ओरडायला लागला. तसे आता सगळे घाबरले. बागल आणि पवार तर शॉक होऊनच विशालकडे बघत होते. काय हिंमत होती त्याची, अगदी वाखाणण्याजोगी आणि कडक सॅल्यूट मारण्यासारखी. आणि खरंच विशालचं हे रूप अगदी ते पहिल्यांदा बघत होते. आणि एक दबंग पोलीस ऑफिसर म्हणून त्याचं नाव का गाजत आहे हे त्यांना कळत होतं. पण आपल्यात तेवढी हिंमत नाही म्हणून ते खजीलही झाले होते. आता विशालने त्या गुंडाच्या एक सणसणीत कानाखाली दिली आणि तो पलीकडे जाऊन पडला. विशालनं पुन्हा
त्याच्या कॉलरला पकडलं आणि त्याला लॉकअपमध्येच टाकला आणि म्हणाला रंगादादाला, आता तुझ्यात एकच सगळं घडलं आहे, आता पुन्हा मला सांगायला लावू नकोस की मी का तुरुंगात टाकला आणि इथून पटकन निघायचं. हे सगळे भाडोत्री तट्टू घेऊन, नाहीतर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून, पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घातला म्हणून सगळ्यांना तुरुंगात टाकेन, अगदी तुझ्यासह. आणि तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण मी कायद्याने काम करतो आणि तू कायद्याचा भंग करून काम करतोस. आणि आता रंगादादाचा तर खूप मोठा अपमान झाला होता, पण तरीही विशाल बोलत होता ते योग्य होतं आणि त्याचं चुकीचं होतं. इतकं कळण्या इतपत तरी तो हुशार होताच. आणि तो सगळ्यांना म्हणाला, चला रे पोरांनो. आणि विशाल म्हणाला, तुला नक्की पोरं किती आहेत रे, आणि तुझा तरी नक्की बाप कोण आहे तुला माहीत आहे का? आणि आता रंगादादाला खूप राग आला. विशालने तर डायरेक्ट त्याच्या अस्तित्वावरच बोट उठवलं होतं. रंगादादाशी या भाषेत याआधी कोणीच बोललं नव्हतं आणि विशालसुद्धा खूप दिवसातून त्याची ही भाषा बोलत होता. आणि जाता जाता तो विशालला म्हणाला, एक गोष्ट विसरू नकोस, मी या एरियातला खूप मोठा, सगळ्यात मोठा गुंड आहे. आणि विशाल त्याला पुन्हा एकदा डॅशिंग लुक देऊन म्हणाला, आणि मी मुंबईचा सगळ्यात मोठा गुंड आहे. काय उपटायची ती उपट, असं म्हणून विशालने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आणि विशालची ही भाषा ऐकून सगळे चक्रावले. मुंबईचा पोलीस गोरा गोमटा चिकणा असेल असं वाटलं होतं, पण सगळ्यांचे अंदाज खोटे ठरले होते. स्पेशली मोरे मॅडम जास्त चक्रावल्या होत्या, कारण विशालच्या रागाचा प्रसाद त्यांनाही मिळाला होता. आता सगळे गुंड गेले आणि विशाल रागात म्हणाला, पवार खुर्ची. यस सर म्हणून त्यांनी लगेच खुर्ची चेंज केली आणि त्याचं कौतुक करत सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. विशाल थोडासा हसला आणि म्हणाला, फक्त दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवा, पण तुम्ही सगळे कधीतरी मलाही तुमच्यासाठी टाळी वाजवण्याची संधी द्या. मला आवडेल टाळ्या वाजवायला तुमच्यासाठी, तुमचं कौतुक करून. आणि पवार त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, सर थँक्यू. काल त्या कॉलेजच्या मुलींमध्ये माझी मुलगीसुद्धा होती. विशाल म्हणाला, बरं, पण पवार तुमच्यापेक्षा तर मुलगी तुमची डॅशिंग आहे आणि तुम्ही मिंदे आहात, लाचार आहात. आणि पुन्हा पवार खाली मान घालून उभा राहिले. आता इकडे रंगादादा फार रागात धुमसत होता आणि त्यानं विशालच्या फॅमिलीची चौकशी करायला सांगितली. आणि विशालने सुद्धा आणखीन 2 पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या बंगल्याच्या बाहेर सिक्युरिटीसाठी वाढवले. दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या मुलांना सक्त ताकीद दिली आणि सोडून दिलं. आता असेच काही दिवस गेले. आज विशालनं सुट्टी होती म्हणून पिक्चरला जाण्याचा प्लॅन केला. बाळ घरीच ठेवलं आणि ते दोघेही बाल्कनीत एकमेकांच्या हातात हात घालून जुन्या आठवणींना उजाळा देत पिक्चर बघत बसले होते. जेव्हा जेव्हा मध्ये रोमॅन्टिक सीन येत होते तेव्हा तेव्हा दोघेही रोमॅन्टिक होत होते. मधूनच एकमेकांचा हात घट्ट हातात घेत होते आणि खूप दिवसातून विशालला खूप छान वाटत होतं. मग पिक्चर संपला, लाईट लागली तशी पद्मिनी ओरडली आणि म्हणाली, अहो हे बघा काय झालं. आणि विशालनं पाहिलं तर पद्मिनीच्या साडीचा निम्मा पदर कोणीतरी कापला होता आणि ती खूप घाबरली होती.